नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। तर आपण आज प्रिन्स कटचा ब्लाउज कट करूया। छाती आहे 36 छातीची ही बॅक साइड मी आधीच काढून ठेवलेली आहे। तर आपण ही फ्रंट साइड काढण्यासाठी आपण ही बॅक साइड याचा मुंड्याचा शेप काढून घेऊया आणि उंची आणि रुंदी हे सगळ्यांचा आपण चौकोन करून घेऊया आहे तसा। गळा रुंदीचं पण मार्किंग करून घ्यायचं आणि उंचीचं पण मार्किंग करून घ्यायचं। उंचीचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपली उंची किती होती? आपली उंची 13 आहे। 13 प्लस 1 शिलाई मार्जिन म्हणजे 14 आणि प्रिन्स कट आहे म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर हे कट करून घ्यायचं। फक्त उंचीचं आहे तेवढंच कट करून घ्यायचं आणि रुंदीचं आहे ते आपल्याला कट नाही करायचं, कारण आपल्याला प्रिन्स कटचे अजून पुढं ॲड करायचं आहे थोडंसं शिलाई मार्जिनसाठी। तर हा आहे बॅक साईडचं मार्किंग, ते तिथून पुढे आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे प्रिन्स कटला, म्हणून ते ठेवलेलं आहे तसंच। आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आता आपल्याला गळा रुंदी आपली किती आहे? 2.5। आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे बंद बाजूवरती। पुढचा गळा आहे उंचीला 7 इंच। 7 इंचावर मार्किंग करायची आणि रुंदीला घ्यायचं 2.5। तर 2.5 इंचाचा हा चौकोन करून घ्यायचा। हा चौकोन करून घेतल्यानंतर तुम्ही कोणताही गळा टाकू शकता, फक्त प्रिन्स कटलाच कोणताही गळा चालतो, कटोरीला नाही चालत। कटोरीला गोलच ठेवावा लागतो। तर हा माझ्या आवडीचा आहे पंचकोनी गळा। हा पुढचा पंचकोनी गळा करून घेतलेला आहे। तर आता बघा आपल्याला प्रिन्सचं माप टाकायचं आहे। तर बंद बाजूवरती 4 इंचावर मार्किंग करायचं आणि उंचीला 4.5। जे आपण अर्धा इंच घेतलेलं होतं ते नाही घ्यायचं, अर्धा इंच सोडून वरती 4.5 आणि रुंदीला आपण खाली 4 घेतलं होतं, वरती 4.25 घ्यायचं आणि त्या पॉईंटचं मार्किंग केलं आणि आपल्याला हे सरळ लाईन मारून घ्यायची। आणि ह्या मध्याचा तो अर्धा इंच आहे ते पूर्ण सरळ करून घ्यायचं आणि अर्धा इंचावरती मार्किंग करायची टक्सच्या रुंदीसाठी आणि त्याच्या विरुद्ध 1.5 इंच घ्यायचं, कारण हा 36 छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण 1.5 इंच घेतलेला आहे। प्रत्येक छातीच्या साईजला हे चेंज होत राहतं, जसं छातीप्रमाणे ते थोडंफार चेंज होत राहतं, 1, 1.5, 1.25 अशा प्रमाणात हे चेंज होतं। तर हा प्रिन्स कटचा हा शेप असा द्यायचा की जसं आपण बाहीला शेप देतो ना, तशा प्रकारे हा शेप प्रिन्सला द्यायचा। तर हे प्रिन्सचं मार्किंग झालं आणि आता आपला मुंडा, आपण बॅक साईडचा मुंडा आहे आपला, तर त्याला तो फ्रंट साईडचा करून घ्यायचा। 1.5 इंच शिलाई मार्जिन नेहमीप्रमाणे आणि हा अर्ध्या इंचाचा गॅप असतो मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा। तर आम्ही हा पुढचा मुंडा करून घेतलेला आहे, शेप देऊन घेतलेला आहे।
तर आपल्याला आता माप छातीचं टाकायचं आहे. छाती आपली 36 आहे. 36चा चौथा भाग 9, 9 प्लस 1.5, 10 आणि 10.5. तर हे 10.5 वरती मार्किंग केलेलं आहे. आणि 10.5च्या पुढे म्हणजे प्रिन्स कटला फक्त तिथं 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि तसंच त्याच्याच खाली इकडं आपण टक्ससाठी 1.5 इंच घेतल्यामुळे पुढे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपण हा पेपर एक्स्ट्रा ठेवला होता. तर हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्या वरच्या 1 इंचाचं आणि ह्या 1.5 इंचाचं सरळ मार्किंग करून घेतलं. सरळ मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे. हे अर्धा इंचाचं जे एक्स्ट्रा ठेवलं होतं त्याचा शेप हा द्यायचा आणि त्याच्या विरुद्ध साईडला टक्सच्या तिथं आहे तेवढंच ठेवायचं आणि त्याच्या विरुद्ध साईडला असं थोडा शेप देऊन घ्यायचा. जे टक्स घेतल्यानंतर आपलं हे एकसारखं होतं. नाही तर हे अर्धा इंच नाही घेतलं तर आपलं टक्सच्या तिथं ब्लाऊज वरती जातो आणि हुकच्या तिथं आणि फिटिंगच्या तिथं खाली येतं. म्हणून हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर ह्याला बाही कोणतीही लावू शकता तुम्ही. हा प्रिन्स कट खूप छान बसतो. तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघा. तर आपण हे आता कट करून घेऊया. कट कसं करायचं बघा. जे 1.5 इंच जास्त घेतलं होतं तिथून ते वरती मुंड्यापर्यंत आणि हा मुंडा, हा पुढचा मुंडा बघा. नेहमीप्रमाणे हा कट केलेला आहे. मुंडा असा वेगळा काहीच नाही, तेच आहे जो आपण नेहमीच्या फ्रंटला घेतो तोच मुंडा आहे. फक्त आपण प्रिन्स आहे म्हणून थोडंसं 1 इंच जास्त घेतलेलं आहे. तर बघा हा कट करून घेतल्यानंतर आपला हा प्रिन्सचा शेप द्यायचा राहिलेला आहे. तर हे अर्ध्या इंचापासून ते ह्या शेपपासून मुंड्यापर्यंत असा हा गोल करून घ्यायचा. हे आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त देऊ शकता तुम्ही पुढे मागे, पण हे मापं मात्र सगळी परफेक्ट आहेत. तर बघा इथं हा आकार वरती देताना 1/2 इंच या साईडला आणि 1/2 इंच वरच्या साईडला असं हे कट पण असंच करायचं आहे. आता कट कसं करायचं बघा. या अर्ध्या इंचापासून ते मध्यापर्यंत आणि परत हा शेप इकडचा 1.5 इंचाचा जो शेप आहे तो 1.5 इंचाचा शेप पण त्याच आकारामध्ये कट करायचा आणि तसंच मुंड्यापर्यंत कट करायचं. हे आपण जे 1/2 इंच घेतलं होतं ते पण कट करायचं. ह्या पार्टचं पण आणि ह्या पार्टचं पण हे 1/2 इंचाचं असं गोल आकारात कट करायचं. तर हे प्रिन्सचं कटिंग झालं. तर आपल्याला गळा कट करायचा राहिलेला आहे. पुढचा गळा पंचकोनी. पंचकोनी गळा छान दिसतो. तर हे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे म्हणून मी पुढचं कट केलेलं नाही आहे. तर पुढचा भाग कट करायचा नाही आहे, तर मागचा भाग बॅक साईड असते ती कट करायची आणि तिथे हुक लूक करायचं. हे फ्रंटला हे असंच ठेवायचं. तर त्याला हा पंचकोनी गळा खूप छान दिसतो. तर हे बघा, हे जोडताना हे असं जोडायचं. मुंड्याच्या साईडला इथं हा पार्ट जोडायचा आणि त्याच्या विरुद्ध साईडला हा पार्ट जोडायचा. तर ह्याला शोपट्टी नसते, विदाऊट शोपट्टीचा आहे. तर आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा जे घेतलेलं होतं ते आपण थोडा शेप देऊन घेऊया.
हुक लूकच्या पट्टीपासून ते तिकडं असा शेप द्यायचा. तर हा झाला प्रिन्स कटचे हे 2 पार्ट, बॅक हुकचा प्रिन्स कट. आणि ह्याला बाही कोणतीही लावू शकता तुम्ही. थँक्यू सो मच.